सुजात, दोन्ही ठाकरेंकडून मराठी अस्मितेचा एक मुद्दा चर्चेत असतो. मराठी अमराठी वादाची पार्श्वभूमी त्याला आहे. महाराष्ट्र धर्माचे दाखले सुद्धा दिले जातात. वंचितचा याबद्दल काय विचार आहे? वंचित कसं बघतो या सगळ्या मुद्द्यांकडे? हे बघा, वंचित बहुजन आघाडीचं ठाम भूमिका आहे की हा मराठी नॉन मराठी हा नॉन एक्झिस्टंट इश्यू आहे आणि ठाकरेंनी आणि तुम्ही सर्व मीडियानी हा कुकअप करून मॅन्युफॅक्चर केलेला इश्यू आहे. कारण तुम्हाला सर्वांना सांगतो आणि विनंती करतो की 27 महानगरपालिकांच्या निवडणुका आहेत. मुंबईच्या बाहेर पडा, परिस्थिती जाणून घ्या, समजून घ्या क्या ग्राउंडवरती. आज आपण बघितलं तर या 27 पैकी 3 मुंबई, नवी मुंबई आणि कल्याण डोंबिवली, फक्त या 3 ठिकाणी मराठी माणूस हा कमी संख्येत आहे. बाकी सगळ्या ठिकाणी 80% जास्ती मराठी माणूस हा प्रत्येक शहरामध्ये राहतो. आता त्याचे मुद्दे महत्वाचे नाही आहेत का? तिकडे त्यांच्यावर कोणतरी प्रांतीय अत्याचार नाही करत आहेत. तिकडे सत्तेत असणारे मराठीच लोक आहेत. किंवा ते मुंबईत नाही राहत म्हणून ठाकरे बंधू यांना अमराठी मानतात का? सो हा एक इश्यू आपण सर्वांनी समजून घेतला पाहिजे. आणि स्वतःचा पक्ष संपत होता, स्वतःची आयडेंटिटी संपत होती आणि स्वतःला आणि स्वतःच्या भावाचा पक्ष जिवंत ठेवायचा आहे म्हणून एक कुक्ड अप आयडेंटिटी आणि हा मॅन्युफॅक्चर्ड इश्यू बनवला गेलेला आहे. हा कम्प्लीट नॉन एक्झिस्टंट इश्यू आहे. तुम्हाला थोडक्यात एक्झाम्पल देऊन बोलतो. 2019 मध्ये आदित्य ठाकरे वर्ली विधानसभामध्ये उभे राहिले होते. बॅनर काय लागले होते वरळीमध्ये? केम छो वरळी. मराठी अस्मिता दुखवली नाही तेव्हा. प्रशांत किशोर पब्लिक ॲडवायझर होते त्यांचे. प्रशांत किशोर म्हणाले तुमच्या इकडे तमिळियन खूप वोट्स आहेत, तुम्ही लुंगी घालून स्टेजवरती जावा एकदा. आदित्य ठाकरे लुंगी घालून स्टेजवरती आले. मराठी अस्मिता दुखवली नाही. दुसऱ्या बाजूला मी आपल्या सर्वांना सांगतो, गेले 25 वर्ष शिवसेनेकडे बृहन्मुंबई महानगरपालिका होती आणि महानगरपालिकेची सत्ता होती. या 25 वर्षामध्ये किती मराठी शाळा ह्या मुंबईमध्ये सुरू केल्या हे त्यांनी आज डेटा द्यावा. किती मराठी शाळा सुरू करून किती मराठीमधल्या शिक्षकांना आणि प्राध्यापकांना त्यांनी नोकऱ्या दिल्या ह्या ठाकरेंनी डेटा समोर द्यावा. त्यांच्याकडे 25 वर्ष बृहन्मुंबई कॉर्पोरेशनचा कारभार असताना किती मुंबईमधल्या मराठी लोकांना ह्यांनी कॉन्ट्रॅक्ट दिले ह्याचा सुद्धा डेटा द्यावा. कॉन्ट्रॅक्ट सोडा, छोटी सब कॉन्ट्रॅक्ट किती मराठी लोकांना दिली ह्याचा सुद्धा डेटा करा. म्हणून आज तुमचा पक्ष आणि तुमचं अस्तित्व धोक्यात आलंय म्हणून तुम्ही एक मॅन्युफॅक्चर्ड इश्यू कुकअप केलेला आहे. आज लोकांचा जीवन मरणाचा प्रश्न पाण्यामध्ये, रोजगारामध्ये, इकडच्या घरांमध्ये आणि मुंबईमध्ये वाढलेल्या टॅक्सेस आणि ते वाढलेल्या टॅक्सेसच्या कम्पॅरेटिव्हली खूप घाण सोय आणि सुविधा राहत आहेत ह्याच्यामध्ये लोकांचं आयुष्य जातं. आज मुंबईमधल्या लोकांचं आयुष्य कशामध्ये जात असेल तर ते ट्रॅफिकमध्ये अडकून आणि ट्रेनचे धक्के खाऊन जात आहे. मराठी नॉन मराठीमध्ये नाही जाते. म्हणून मी सर्वांना विनंती करतो की मराठी नॉन मराठी पेक्सनं बाहेर पडून रस्ता, नळ, पाणी, शिक्षण, आरोग्य ह्याच्याकडे आपण फोकस केलं तर मुंबई आणि 27 महानगरपालिकेमधल्या लोकांचं आयुष्य हे बरं होऊ शकतं.